नमस्कार. आज आपण एका खूप हळव्या विषयावर बोलणार आहोत. कोल्हापूर जिल्ह्यातलं नांदणी गाव. तिथे नुकतंच जे घडलं त्याने अनेकांची मनं हेलावली. हो, अगदी. महादेवी हत्तीणीला 34 वर्षांनी तिच्या नांदणी मठातून गुजरातला हलवलं गेलं आणि तिला निरोप देताना अक्षरशः पूर्ण गाव रडत होतं. खूप तणावपूर्ण वातावरण होतं तिथे. बरोबर. आणि या सगळ्या मागे आहे मुंबई उच्च न्यायालयाचा 16 जुलैचा आदेश. तर 34 वर्ष नांदणीच्या श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठात राहिलेल्या महादेवीला जामनगरला का पाठवलं गेलं? अनंत अंबानींच्या वनतारामध्ये. हा मठ म्हणजे काही आजकालचा नाहीये. 1200 वर्षांची जुनी जैन पीठाची परंपरा आहे तिथे आणि त्यातही गेली 400 वर्ष हत्ती सांभाळला जातोय. महादेवी तर 1992 पासून तिथे होती. हो. आणि ऐकलंय की गावकऱ्यांनी खूप प्रयत्न केले तिला थांबवण्यासाठी. कायदेशीर लढाई पण लढले म्हणे. अगदी. पण यश नाही आलं त्यांना. त्यामुळे लोकांमध्ये थोडी नाराजी आहे सरकारबद्दल आणि अर्थात अंबानी समूहाबद्दल. म्हणूनच आज आपण या निर्णयामागची कारणं, त्याचा घटनाक्रम, न्यायालयीन प्रक्रिया आणि त्याभोवतीचे जे काही संशय आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न की महादेवी अनेक वर्षांपासून गंभीर त्रासात होते, शारीरिक आणि मानसिक सुद्धा. बापरे. म्हणजे काय त्रास होता तिला? तिला फुटरॉट झाला होता. म्हणजे पायाला गंभीर इन्फेक्शन, आर्थरायटिस होता, अल्सर आणि इतर जखमाही होत्या. आणि मुख्य म्हणजे तिला सतत साखळीने बांधून ठेवलं जायचं म्हणे. त्यामुळे ती एकाकी पडली होती आणि प्रचंड मानसिक तणावात होती. अरे देवा. आणि कायद्याच्या दृष्टीनेही पाहिलं तर हत्तींसारख्या वन्यजीवांना असं खाजगी मालकीत ठेवणं किंवा धार्मिक कामांसाठी वापरणं हे नियमांचं उल्लंघन आहे खरं तर. ही बाजू पण आहेच. पण मग या सगळ्या वेळेबद्दल आणि हेतूंबद्दल जे प्रश्न विचारले जात आहेत त्याचं काय? म्हणजे पीठाने इतकी वर्ष काही नाही केलं आणि बरोबर 2023 मध्येच तक्रार का केली? तोच मुद्दा आहे. पीठा म्हणजे प्राण्यांच्या हक्कांसाठी काम करणारी संस्था. भारतात 25 वर्ष झाली त्यांना काम करून. पण नांदणीबद्दल त्यांनी आधी कधीच काही आक्षेप घेतला नव्हता. आणि नेमकं तेव्हाच तक्रार केली जेव्हा जामनगरमध्ये. हो, जेव्हा अंबानींचं वनतारा केंद्र तयार झालं होतं. हा निव्वळ योगायोग मानायचा का, असा प्रश्न अनेकांना पडतोय. बरोबर. आणि दुसरा प्रश्न म्हणजे महादेवीला पाठवण्यासाठी फक्त वनतारा हाच पर्याय होता का? म्हणजे देशात दुसरी चांगली हत्ती केंद्र नाहीत का? केरळमध्ये आहेत ना? अगदी बरोबर. केरळमध्ये कोट्टूर, कोन्नी, कोडनाद अशी उत्तम केंद्र आहेत. मग न्यायालयाच्या मूळ आदेशात थेट वनताराचं नाव कसं आलं, हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्यातही ऐकलंय की केरळ सरकारने आधी अंबानींना हत्ती द्यायला नकार दिला होता. हो, अशीही बातमी होती. त्यामुळे मग वनताराची निवड का झाली, यामागे आणखी काहीतरी आहे का, अशी शंका येते मनात. आणि इथेच मग तो कार्बन क्रेडिट्सचा मुद्दा येतो, ज्याची सध्या चर्चा सुरू आहे. त्याचा काय संबंध याच्याशी? तो थोडा गुंतागुंतीचा पण महत्वाचा मुद्दा आहे. माहितीये, रिलायन्सचा जो मोठा पेट्रोकेमिकल्स उद्योग आहे जामनगरमध्ये, तो खूप कार्बन उत्सर्जन करतो. आंतरराष्ट्रीय नियमानुसार त्यांना ते उत्सर्जन कमी करावं लागतं किंवा त्याची भरपाई करावी लागते. तर वनतारासारखे जे मोठे प्राणी बचाव आणि वनसंवर्धनाचे प्रकल्प आहेत त्यांना कार्बन क्रेडिट्स मिळतात. अच्छा, म्हणजे पर्यावरणासाठी चांगलं काम केल्याचं एक प्रकारे क्रेडिट. अगदी. आणि मग हे क्रेडिट्स वनतारा स्वतःच्याच रिलायन्स इंडस्ट्रीला देऊ शकतं किंवा विकू शकतं. त्याने रिलायन्सला कार्बन उत्सर्जनाच्या नियमांमध्ये फायदा मिळू शकतो. ओके. म्हणजे एका बाजूला प्राणी कल्याण दाखवायचं आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या उद्योगाला फायदा करून घ्यायचा, असा काहीसा प्रकार असू शकतो का, असं विश्लेषकांचं म्हणणं आहे. हो, असा संशय व्यक्त केला जातोय. अर्थात हे सिद्ध झालेलं नाही, पण हा अँगल चर्चेत आहे. म्हणजे या सगळ्या कायदेशीर आणि संशयाच्या वातावरणात शेवटी महादेवीचं स्थलांतर झालंच. हो, सुप्रीम कोर्टाने सुद्धा नांदणीकरांची याचिका फेटाळली आणि 28 जुलैच्या रात्री मग तिला मोठ्या पोलीस बंदोबस्तात वनताराला नेण्यात आलं. हजारो गावकरी जमले होते. वातावरण म्हणजे खूपच भावनिक होतं. खुद्द महादेवी पण खूप अस्वस्थ होती, रडत होती, असं लोक सांगत होते. अरे रे. आणि त्यानंतर नांदणीसारख्या शांत गावात पहिल्यांदाच तणाव निर्माण झाला. पोलिसांच्या गाडीवर दगडफेक वगैरे झाली, जी खरंच अभूतपूर्व गोष्ट होती त्या गावासाठी. खरंय. म्हणजे बघा ना, एका बाजूला हत्तीणीचं आरोग्य, कायद्याची अंमलबजावणी आहे, तर दुसरीकडे 400 वर्षांची परंपरा, लोकांच्या भावना आहेत आणि कॉर्पोरेट हेतूंबद्दल संशय आहे. किती गुंतागुंतीचं प्रकरण आहे हे. आहेच. पण या सगळ्यातही एक चांगली गोष्ट म्हणजे एवढं होऊनही नांदणीच्या गावकऱ्यांनी शेवटी महादेवीचं पुढचं आयुष्य चांगलं जावं अशी सदिच्छा व्यक्त केली. मग या सगळ्या चर्चेतून एक प्रश्न नक्कीच उरतो.
प्राणी कल्याणाचे निर्णय घेताना कायदा तर पाळायलाच हवा, पण मग त्या प्राण्याचे माणसांशी असलेले भावनिक बंध, त्याचं सवयीचं वातावरण, स्थानिक लोकांच्या भावना, या सगळ्याचा समतोल कसा साधायचा? बरोबर. आणि दुसरा मुद्दा म्हणजे हे जे मोठे कॉर्पोरेट संवर्धन प्रकल्प उभे राहतात त्यांच्या मागे फक्त प्राणीप्रेम आणि उदात्त हेतूच असतो की कार्बन क्रेडिटसारखे आर्थिक गणितं पण महत्वाची भूमिका बजावतात, यावरही विचार करायला हवा.